ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा। आमदार बबनदादा शिंदे यांच्या घरात बंडखोरी होणार की पडद्यामागची नवी राजकीय खेळी? मोहिते पाटील पॅटर्नचा पार्ट 2। सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे वेगळ्या वळणावर। नमस्कार मित्रांनो, मी विक्रम कदम, तुम्ही पाहताय महासंग्राम मराठी यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आजचा आपला विषय आहे सोलापूर जिल्ह्यातील बदललेल्या राजकीय समीकरणानंतरच्या बदलत असलेल्या राजकीय घडामोडीवर आजचा आपला हा स्पेशल रिपोर्ट आहे। लोकसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात राजकीय समीकरणे बदलली। यात भाजपमध्ये असणारे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी थेट शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांना तुतारी चिन्हावर माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार केले। याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांना सोलापूर लोकसभेच्या खासदार म्हणून निवडून आणण्यात देखील मोहिते पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। यामुळे सर्वच राजकीय नेत्यांनी याचा धसका घेतल्याचे पाहायला मिळत आहे। हे सांगण्याचे कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीत अनेक नेत्यांना धक्का बसला। यातून काही नेत्यांनी मोहिते पाटील यांच्या पॅटर्नप्रमाणेच आपला गड शाबूत ठेवण्यासाठी घरातीलच दुसऱ्या व्यक्तीला पुढे करण्याचे काम केले जात असल्याचे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। कारण भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी स्वतः भाजप न सोडता त्यांचे वडील विजयसिंह मोहिते पाटील व बंधू धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाऊन खासदारकी मिळवली। त्यावेळी मोहिते पाटील यांचे सोलापूर जिल्ह्यातील विरोधक म्हणून ओळखले जाणारे माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे व करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांच्या मतदारसंघात देखील सुरुंग लावण्यात मोहिते पाटील यशस्वी ठरले। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील हे शिंदे बंधूंना शरद पवार यांच्या माध्यमातून धडा शिकवण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच आमदार बबनदादा शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे यांनी देखील आता माढ्यातून आमदारकीसाठी इच्छुक असल्याने दौरे सुरू केले आहेत। विशेष म्हणजे 1995 पासून 2019 पर्यंत सलग 6 वेळा विधानसभा निवडणुकीत आमदार बबनदादा शिंदे यांनी विजय मिळवत माढा विधानसभा ही शिंदे यांचा गड असल्याचे दाखवून दिले। 2019 साली त्यांचे बंधू संजय मामा शिंदे यांनी शेजारच्या करमाळा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत म्हणून निवडणूक लढवली आणि ते देखील निवडून आले। अशा प्रकारे आमदार बबनदादा शिंदे व आमदार संजय मामा शिंदे हे शिंदे यांच्या घरात 2 आमदार झाले। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर आमदार बबनदादा शिंदे व आमदार संजय मामा शिंदे यांनी अजितदादा पवार यांचे समर्थन केले व शरद पवार यांची साथ सोडली। पण यंदा 2024 साली माढा विधानसभेला आमदार बबनदादा शिंदे यांच्याऐवजी त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे हे निवडणूक लढवणार असले जवळपास फायनल झाले आहे। तशी वातावरण निर्मिती देखील शिंदे यांच्याकडून केली जात आहे। असे असताना लोकसभा निवडणुकीत माढ्यातून मोहिते पाटील यांनी लीड घेतल्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत उत्साह संचारलेला आहे। त्यामुळे माढ्यातून निवडणूक लढवण्यासाठी अनेक राजकीय नेते इच्छुक आहेत। मात्र आमदार बबनदादा शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात नसल्यास पुत्र रणजितसिंह शिंदे यांना निवडणूक जड जाऊ शकते। याचा राजकीय दृष्टीने विचार केल्यास बबनदादा शिंदे यांचे बंधू रमेश शिंदे यांचे पुत्र धनराज शिंदे यांना विधानसभेसाठी विरोधकांच्या छावणीत पाठवून आपली माढ्याची आमदारकी आपल्या शिंदे कुटुंबात ठेवण्यासाठी ही शिंदे यांचीच राजकीय खेळी तर नाही ना, असा प्रश्न या निमित्ताने अनेकांना पडलेला आहे। विशेष म्हणजे रमेश शिंदे यांनी दिल्लीत खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली, तर विधानसभा लढण्यासाठी तयार असलेले त्यांचे पुत्र धनराज शिंदे यांनी खासदार शरद पवार व शिंदे बंधू यांचे विरोधक असणारे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची भेट घेऊन माढ्यात शिंदे यांच्या कुटुंबात राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेत दिले आहेत। त्यामुळे खरंच माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या कुटुंबात आमदारकीवरून कलह निर्माण झालेला आहे का, की विरोधकांना धक्का देण्यासाठी ही शिंदे यांचीच खेळी आहे, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? माढा विधानसभेच्या निवडणुकीसाठी नक्की कोणत्या 2 नेत्यांमध्ये सामना होऊ शकतो व शिंदे कुटुंबामध्ये खरंच बंड होणार की हे बंड विधानसभा निवडणुकीआधीच थंड होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा। धन्यवाद। आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका।